नमस्कार. शक्ती आणि भक्ती हे दोन शब्द ऐकले की आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर एकच नाव येतं, ते म्हणजे हनुमान. आज आपण त्यांच्या याच अद्भुत प्रवासाची गोष्ट जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. प्रसिद्ध हनुमान चालिसाची त्याची सुरुवातच या ओळींनी होते. या ओळी हनुमानाच्या अथांग ज्ञानाची आणि तिन्ही लोकांत पसरलेल्या त्यांच्या कीर्तीची साक्ष देतात. खरं तर हे शब्दच त्यांच्या पूजनीय स्थानाची खरी ओळख करून देतात. तर मग प्रश्न हा आहे की एक दिव्य वानर हिंदू धर्मातील सर्वात पूजनीय देवतांपैकी एक आणि भक्तीचं अंतिम प्रतीक कसा बनला? हाच तो प्रश्न आहे जो आपल्याला या संपूर्ण प्रवासात मार्ग दाखवेल. आपण अगदी हनुमानाच्या जन्मापासून ते त्यांच्या चिरंतन वारसापर्यंतचा सगळा प्रवास पाहणार आहोत. तर सगळ्यात आधी भाग 1 परमवीर. इथे आपण बघूया की हनुमानाची आजची ओळख काय आहे. म्हणजे ते फक्त एक पौराणिक पात्र नाहीत, तर करोडो लोकांसाठी एक आदर्श नायक आहेत. चला जरा यात खोलवर शिरूया. हनुमानाचं व्यक्तिमत्व समजून घ्यायचं असेल ना, तर फक्त 2 शब्द पुरेसे आहेत: शक्ती आणि भक्ती. त्यांच्यामध्ये बघा, सामर्थ्य आणि विनम्रता यांचा एक असा काही अद्भुत मिलाप आहे जो त्यांना एक आदर्श नायक बनवतो. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हनुमानाचं प्रत्येक नाव त्यांच्या आयुष्यातल्या कोणत्या ना कोणत्या महत्त्वाच्या घटनेशी किंवा गुणाशी जोडलेलं आहे. ही सगळी नावं त्यांच्या वेगवेगळ्या रूपांची आणि सामर्थ्याची ओळख करून देतात. जसं की संकटमोचन म्हणजे काय, तर संकटांना दूर करणारा. आता वळूया त्यांच्या कथेच्या सुरुवातीकडे. हनुमानाचा जन्म हा स्वतःच एक मोठा चमत्कार होता. चला तर त्यांच्या जन्माची ही दिव्य कथा काय आहे ते पाहूया. आहे की नाही विलक्षण कथा? यामध्ये दैवी हस्तक्षेप आणि योगायोग यांचा एक सुंदर मिलाप दिसतो. आणि यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की हनुमानाचा जन्म हा काही सामान्य नव्हता, तो एका खूप मोठ्या उद्देशासाठी झाला होता. बरं, दैवी जन्मामुळे त्यांना शक्ती तर अफाट मिळाली, पण बालपणी ते तितकेच खोडकरसुद्धा होते. चला त्यांच्या लहानपणच्या एका अशाच महत्त्वाच्या प्रसंगाबद्दल जाणून घेऊया, ज्याने त्यांच्या पुढच्या प्रवासाला एक अगदी वेगळंच वळण दिलं. विचार करून बघा, केवढी अविश्वसनीय कल्पना आहे ही. एक लहानसं बाळ उगवत्या सूर्याला एक गोड फळ समजतं आणि ते खाण्यासाठी थेट आकाशात झेप घेतं. या एकाच गोष्टीवरून त्यांच्या जन्मतः असलेल्या अफाट शक्तीची कल्पना येते. आणि याच घटनेमुळे त्यांना त्यांचं सगळ्यात प्रसिद्ध नाव मिळालं, हनुमान, ज्याचा अर्थ होतो भग्न हनवटी असलेला. हा प्रसंग त्यांच्या बालपणीच्या धाडसाची आणि ताकदीची आठवण करून देतो. पण मग त्यांच्या खोडकरपणामुळे त्यांना एक शाप मिळाला. एका ऋषीने शाप दिला की जोवर कोणी आठवण करून देत नाही, तोवर हनुमान आपली दैवी शक्ती विसरून जाईल. आणि बघा, यातून एक गोष्ट स्पष्ट होते की प्रत्येक नायकाच्या प्रवासात एक संघर्ष असतोच. हा शाप हनुमानाच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा होता. यामुळे त्यांना स्वतःच्या खऱ्या शक्तीची जाणीव होण्यासाठी एका खास क्षणाची वाट पाहावी लागली. तर या शापामुळे विसरलेल्या शक्तींना पुन्हा जागा करण्यासाठी एका योग्य वेळेची गरज होती. आणि आता आपण कथेच्या अगदी मुख्य भागाकडे वळतोय, जिथे हनुमान प्रभू रामांना भेटतात आणि त्यांना आपला खरा उद्देश सापडतो. प्रौढपणात हनुमानाच्या आत्मशोधाचा प्रवास तेव्हाच सुरू होतो जेव्हा ते रामाला भेटतात आणि आपलं संपूर्ण जीवन त्यांच्या सेवेसाठी समर्पित करतात. खरं तर ही भेट हनुमानाच्या आयुष्यातला एक टर्निंग पॉइंट ठरली. याच क्षणापासून त्यांच्या विसरलेल्या शक्तींना एक नवी दिशा मिळाली, एक महान उद्देश मिळाला आणि त्यांची भक्ती हीच त्यांची सर्वात मोठी ताकद बनली. हनुमानामध्येही एक अद्भुत क्षमता होती. म्हणजे बघा, रामाची सेवा करताना ते सीतेसमोर अगदी नम्र आणि लहानसं सूक्ष्म रूप घेऊ शकत होते, तर दुसरीकडे शत्रूंना धडकी भरवण्यासाठी तेच हनुमान अत्यंत विशाल आणि भयंकर विकट रूपही धारण करू शकत होते. समुद्र ओलांडण्यापासून त्या अख्खांच्या अख्खा पर्वत उचलण्यापर्यंत हे सगळे प्रसंग त्यांच्या अतुलनीय शक्तीचं प्रतीक आहेत. पण विचार करा, ही शक्ती कशासाठी होती? केवळ आणि केवळ प्रभू रामावरील निस्सीम भक्तीसाठी. प्रत्येक कामात त्यांनी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवल्या. रामायणातले त्यांचे हे पराक्रम तर अजरामर झाले. आता आपण आपल्या शेवटच्या भागाकडे वळूया आणि पाहूया की हनुमानाचा हा वारसा आजही कसा जिवंत आहे आणि त्यांची पूजा उपासना कशी केली जाते. ही टाईमलाईन आपल्याला दाखवते की हनुमान हे एक प्राचीन पात्र असले तरी एक प्रमुख देवता म्हणून त्यांच्या मोठ्या प्रमाणावर पूजा इतिहासात खूप नंतर सुरू झाली. विशेषतः मध्ययुगात जेव्हा ईश्वराप्रती वैयक्तिक प्रेम आणि समर्पणावर जोर देणारी भक्ती चळवळ पसरली, तेव्हा त्यांच्या उपासनेला एक वेगळीच उंची मिळाली. आणि आजच्या काळातही हनुमानाला आत्मनियंत्रण, श्रद्धा आणि आपल्या ध्येयाप्रती असलेल्या वचनबद्धतेचं एक उत्तम उदाहरण मानलं जातं. त्यांच्या पौराणिक कथांमधले गुण आजही तितकेच महत्त्वाचे आहेत.
त्यांचं आयुष्य आपल्याला एक खूप महत्त्वाची गोष्ट शिकवतं. खरी शक्ती फक्त शारीरिक ताकदीत नसते, तर ती विनम्रता, सेवा आणि निष्ठेमध्ये असते. आणि त्यांची हीच शिकवण आजही साजरी केली जाते. हा तक्ता बघा, यावरून कळतं की त्यांची जयंती म्हणजे हनुमान जयंती संपूर्ण भारतभर किती मोठ्या उत्साहात साजरी होते. या दिवशी भक्त उपवास करतात, हनुमान चालीसा पठण करतात आणि त्यांची मनोभावे पूजा करतात. हनुमान चालीसा पठण करणं हा तर त्यांच्या उपासनेचा एक अविभाज्य भाग आहे. अनेक भक्त रोज एकदा 11 वेळा किंवा अगदी 108 वेळा पठण करून आपल्या मनात श्रद्धा आणि शक्ती जागृत करतात. आता एक आश्चर्यकारक गोष्ट, ही अशी गोष्ट आहे जी कदाचित खूप लोकांना माहीत नसेल. काही परंपरांमध्ये हनुमानाची पूजा त्यांच्या पंचमुखी रूपात केली जाते. हे पंचमुखी रूप त्यांच्या सर्वशक्तिमान स्वरूपाचं प्रतीक मानलं जातं आणि त्यात अनेक देवतांच्या शक्तीचा समावेश असतो असं म्हणतात. या पंचमुखी रूपातल्या प्रत्येक चेहऱ्याचं स्वतःचं एक महत्त्व आहे. प्रत्येक चेहरा एका विशिष्ट देवतेचं आणि त्यांच्या शक्तीचं प्रतिनिधित्व करतो आणि म्हणूनच हे रूप अत्यंत शक्तिशाली मानलं जातं. आणि शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न, ज्याच्याकडे अमर्याद शक्ती आहे, तरीही जो पूर्ण विनम्रतेनं आणि निस्वार्थ भावनेनं सेवेचं जीवन निवडतो, अशा अस्तित्वाकडून काय शिकता येईल? त्यांची कथा निव्वळ एक पौराणिक गाथा नाही, तर ती एक कालातीत म्हणजे कधीही न संपणारी प्रेरणा आहे.